बरोबर 22 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 24 ऑगस्ट 2001 ची ती पहाट होती. ठाण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यातच अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यांना तातडीनं ठाण्यातल्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आजच्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पण संध्याकाळी 6:15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7:25 त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. रात्री 10:30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आनंद दिघेंचा मृत्यू झाल्याचं उद्धव ठाकरेंनी बाहेर येऊन जाहीर केलं आणि पुढच्या काही क्षणात दिघेंच्या चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण होते आनंद दिघे? मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय सूत्रांची माहिती. कहाणी आनंद दिघेंची, कहाणी ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरेंची. ठाण्यातल्या शिवसैनिकांचा जीव की प्राण असलेल्या आनंद दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर होतं. या परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या कायम सभा व्हायच्या. बाळासाहेबांच्या सभा ऐकत दिघे बाळासाहेबांकडे आकर्षित झाले आणि त्यांनी ठरवलं आपलं पुढचं आयुष्य आता शिवसेनेसाठी द्यायचं. आणि त्या क्षणाला शिवसेनेला एक अतिशय धाडसी, सर्वस्व अर्पण करणारा एक सच्चा शिवसैनिक मिळाला. त्यांनी शिवसेनेसाठी घरदार सर सोडलंच, पण कधी लग्नसुद्धा केलं नाही. जिथं कार्यालय तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे, कार्यकर्त्यांचा डब्बा खायचे, हा त्यांचा दिनक्रम. तिथंच त्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली आणि याच आनंद आश्रमात सकाळी जनता दरबार भरायचा. लोक आपली सगळी गाऱ्हाणे घेऊन त्यांच्याकडे यायचे, कारण त्यांना खात्री असायची आनंद दिघेंकडे जाणं म्हणजे आपला प्रश्न सुटणं. बघतो करतो ही तर त्यांची भाषाच नव्हती, पद्धतच नव्हती. एक घाव दोन तुकडे ही पद्धत. शक्य असलेलं प्रत्येक काम ते करायचे. मग त्यासाठी साम दाम दंड भेद सगळं वापरायची त्यांची तयारी असायची. हिंदुत्वावर त्यांची असीम निष्ठा होती. त्यांनी ठाण्यात नवरात्र उत्सव, दहीहंडी या उत्सवांची सुरुवात केली. त्यातूनच त्यांना धर्मवीर अशी ख्याती मिळाली. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून देणं, व्यवसायासाठी मदत करणं, या अनेक गोष्टी त्यांना लोकप्रिय करण्यात कारणीभूत ठरल्या. त्यांच्या भोवतीचं वलय त्यामुळे वाढत गेलं. त्यांनी कधीच कुठली निवडणूकसुद्धा लढली नाही आणि कुठल्या पदाची अभिलाषासुद्धा बाळगली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक प्रचंड आदर होता. ते ठाण्यातले शिवसेनेचे किंगमेकर होते. बाळासाहेबांचा आदेश पाळणारे ते कट्टर शिवसैनिक होते. त्याची महाराष्ट्राला खरी प्रचिती आली ती 1989च्या ठाण्यातल्या महापौर पदाच्या निवडणुकीत. काही नगरसेवकांच्या गद्दारीमुळे शिवसेनेच्या ठाण्यातल्या महापौर पदाचा उमेदवार पडला. महापौर निवडून आणण्याची जबाबदारी तेव्हा बाळासाहेबांनी आनंद दिघेंवर दिली होती. पण फक्त एका मतानं शिवसेनेच्या उमेदवाराचा तिथं पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागला. या पराभवानंतर बाळासाहेब चिडले आणि त्यांनी गद्दारला क्षमा नाही असा इशारा दिला. काही दिवसातच शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकरांची दिवसा ढवळ्या हत्या झाली. या प्रकरणी दिघेंवर आरोप झाले. त्यांना टाळा कायद्याअंतर्गत अटकसुद्धा झाली. पुढे एका सत्ताधारी पक्षातल्या एका मोठ्या नेत्याच्या मदतीनं त्यांची जामिनावर सुटकाही झाली. आनंद दिघे हे ठाण्यातले शिवसेनेचा चेहरा होते, सर्वस्व होते. जसा राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दरारा होता, अगदी तसाच ठाण्यात आनंद दिघेंचा दरारा होता. तशीच लोकप्रियता होती, तसंच वलय होतं, तोच धाक होता, तोच करिश्मा होता. तुम्हाला माहिती आहे, आज राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे पठ्य शिष्य. आनंद दिघेंच्याच तालमीत घडलेला एक ऑटोरिक्षा चालवणारा एक शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला. या सगळ्या कारणांमुळे ठाण्यातले लोक त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. सूत्रांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. धन्यवाद.